ज्ञानपीठ प्रेमळ बहुभाषिक संभाषण चतुर समताधिष्ठ निस्वार्थी कदरदान स्वराज्याचे सुराज्याचे आद्य संकल्पक आद्य क्रांतिकारक धर्मसुधारक नौसेनेचे जनक महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू भारतभूषण राष्ट्रभक्त अखंड लक्ष्मी अलंकृत अनभिषिक्त जगतमान्य लोकराजा अष्टप्रधान वेष्टित अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर मुघल संवारक रणमार्तंड पुण्यश्लोक सुवर्ण रत्न श्रीपती छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी 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 मोजरा आज शिवजयंती आणि या महान राजाला मानाचा हा त्रिवार मोजरा करीत आहोत समालोचन कक्षमधून ज्या आईने 9 महिने 9 दिवस 9 घटिका आपल्या कुशीमध्ये कुरवाळून मला वाढवलं लहानाचं मोठं केलं त्या आईला सन्मानाचा शिरसाष्टांग नमस्कार करतोय आणि ज्या वडिलांनी मला शिकवलं की आयुष्यामध्ये मीठ आणि भाकर खाऊनच सुखी राहा परंतु कधीही लाचारी पत्करू नको स्वाभिमानाला आयुष्यामध्ये प्राधान्य द्यायला शिक त्या माझ्या वडिलांना शिरसाष्टांग नमस्कार करतोय आणि मी समालोचक दीपेश नरेश कंडी समालोचन कार्याला प्रारंभ आणि शुभारंभ करतोय पंचांचा ग्रीन सिग्नल पोहोचलेला आहे दोन संघांमध्ये महत्वपूर्ण अशी लढत चला फलंदाजी करणाऱ्या संघाचा 12वा खेळाडू आपण टेक्निशियनच्या सहकार्याकरिता विना विलंब या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये दोन संघांमध्ये सुरू झालेली ही महत्वपूर्ण अशी लढत आपण पाहतोय एका बाजूने दिव्यांश 11 नानतगडी हा संघ आणि विपक्षामध्ये टिंग डॉंग टिंबी खोडावे सुरुवात चांगली झालाय पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय फलंदाजाच्या बॅट मधून अशा सुरुवातीची अपेक्षा प्रत्येक बॅटरला असते की पहिल्या चेंडूवर एक देखणा फटका यावा वीरेंद्र किशन सेहवाग यांची परिपूर्ण आठवण करून देत असताना बऱ्याचदा पहिल्या चेंडूवर चौकार खेचून ते आपल्या अकाउंटला स्टार्ट करायचे इथे बॅटरने देखील तेच केलंय आणि पहिल्या चेंडूपासून आकर्षक स्वरूपातील विस्मयकारक सुरुवात चौकार आलाय कुठल्या स्पॉटवरला चेंडू होता पडल्यानंतर हवी तशी उसळी प्राप्त झाली नाही आज सूर्य आणि डग यांच्यामध्ये जणू काही लपण डाव सुरू आहे क्रीडांगणाचा विचार जर आपण केला तर उंच सखल आहे गोलंदाजासाठी थोडासा चढाव आणि जे गोलंदाज चेंडूवरती बोटं फिरवणार त्याकरिता योग्य टप्पा शोधण्यामध्ये थोडीशी सक्रिय आणि मदतगार अशी खेळपट्टी आहे फुलटॉस बॉल आहे फक्त दिशा प्रदान केलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅटला हलकसं टिल्ट केलं आणि फक्त आणि फक्त दिशा प्रदान करत असताना हा चौकार आलाय खरं तर फुलटॉस होता आणि फुलटॉस स्वरूपातील चेंडूंवर फलंदाजांसाठी खूप चांगली सुसंधी चालून येत असते त्या संधीचं सोनं केलेलं आहे फलंदाज धर्मेशने चांगली सुरुवात प्राप्त करून देतोय पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मुख्य प्रांगणामध्ये क्रिकेटच्या या स्मरांगणामध्ये टिंग टॉंग टिंबी खोडावे चांगली सुरुवात आहे हा देखील प्रॉपर रडार मध्ये चेंडू दिला स्लॉट मध्ये दिला चेंडूच्या अगदीच 100% रेंज मध्ये होते बॅटर आणखीन एक चौकार आलाय अफलातून स्वरूपाची सुरुवात आतापर्यंत पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला त्यामध्ये 3 चौकार आलेले आहेत गोलंदाज महागडे ठरू लागलेले आहेत पंच दर्शवतात की चेंडू उपलब्ध करून द्या संयोजन समिती ग्राउंड स्टाफ चेंडू जाऊ द्या मैदानामध्ये सॉलिड स्टार्ट आहे फ्लाइंग स्टार्ट आहे पहिल्या षटकातील 4 चेंडूंमध्ये 3 चौकार धर्मेशच्या बॅट मधून गोलंदाजी थोडीशी दिशाहीन फुलटॉस चेंडू दिले जात आहेत शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू स्लॉट मधील चेंडू गोलंदाजाला हवा तसा सूर सापडलेला नाहीये या व्हेरी फर्स्ट ओव्हर मध्ये पार्थला आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅकवर टप्प्यामध्ये सुधारण्याची आवश्यकता स्क्वेअर लेग पंचांचा त्या ठिकाणी कटाक्ष मात्र कमालीचा बघायला मिळाला इथे पंचांचं कौतुक करावं लागेल ते दर्शवतात की फ्रॉम बॅड आणि म्हणून पंचांची गुणवत्ता त्या ठिकाणी निदर्शनास येत आहे खूप सुंदर स्वरूपामध्ये पुन्हा एकदा फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता कुठल्याही प्रकारचं फुटवर्क नव्हतं चेंडूने थेट पायांचा वेध घेतला होता बॅटवरती हलकसं डेलिकेट ब्रश होऊन डॉट चेंडू रिलीज झालेला आहे फलकावरती 12 धावा आहेत पार्थ आपल्या षटकातील पुढील बॉल घेऊन प्रॉमिसिंग कनेक्शन नाहीये बॅटच्या अगदीच बॉटम वरती हा चेंडू ब्रश झालाय पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 12 धावा आहेत फलकावर प्रथम फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय
डिंग डॉंग टेंबी खोडावे नाव मात्र विलक्षण आहे, कमालीच आहे. टेंबी खोडावे गाव महाराष्ट्रामध्ये चर्चेला आहे रॉकी ग्रुपच्या माध्यमातून आणि खास करून या स्पर्धेमध्ये अगदी प्रविष्ट होत असताना देखील नाव विलक्षण देण्यात आलेलं आहे डिंग डॉंग. ज्या डिंग डॉंग संघाने संपूर्ण अखंड भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्व आणि क्रिकेटची वसुंधरा गाजवून दाखवली, तेच नाव सध्या डिंग डॉंग आपल्याला पाहायला मिळतं. टेंबी खोडावे या गावाच्या माध्यमातून संघाच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली. 3 चौकार धर्मेशचं कौतुक करावं लागेल, त्याने चांगल्या फटक्यांची निवड केली, फुलटॉस चेंडूंचा फायदा उचलला आणि स्लॉट मध्ये दिलेल्या चेंडूला देखील प्रॉपर पद्धतीने एलिव्हेशन आणि डिस्टन्स दोन्ही गोष्टी प्राप्त करून दिल्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त एकेर झालाय. 12 धावा आहेत फलकावर. 6 षटकांचं परिपूर्ण क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळतं. आई कुर्लाईच्या आशीर्वादाने आणि वरदहस्ताने सजलेलं हे सरतोडीचं गाव आणि या संपूर्ण क्रीडा मंडळाच्या वतीने स्पर्धेचं आयोजन तथा नियोजन किंग मेकर मास्टर माइंड बंटी ठाकूर, सिंहाचा वाटा आणि त्यांचे संपूर्ण शिलेदार एकत्रित एका सूत्रात गुंफलेला या स्पर्धेच्या आयोजन नियोजनासाठी. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. नाशिक आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये जी धावांची लयलूट करण्यात आलेली आहे त्यावरती थोडासा प्रतिबंध लावावा लागेल. धावा थोड्याफार प्रमाणामध्ये प्रलंबित कराव्या लागतील. जेव्हा पहिलं षटक महागडं ठरतं, दुसऱ्या षटकामध्ये येणाऱ्या गोलंदाजावरची जबाबदारी भरपूर वाढलेली असते. क्रिकेटचा खेळ हा असाच आहे जिथे 11च्या 11 खेळाडूंना एकच सूत्रात गुंफून खेळणं गरजेचं आहे. जरी पहिलं षटक महागडं ठरलं असेल तरी देखील आपण दुसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी करू शकतोय हा सार्थ विश्वास नाशिकला आपल्या स्पेलमध्ये दाखवावा लागेल. आयोजकांचं कौतुक करावं लागेल. 6 षटकांचं क्रिकेट जेव्हा खेळवलं जातं खेळाडूंचा कस लागतो. ग्रामीण क्रिकेटमध्ये तुमच्या संघाची बांधणी कशी झालेली आहे या एकेका गोष्टीवरती भर तुम्ही देऊ शकता. तुमचा संघ किती संतुलित आहे बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये, बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये आणि क्षेत्ररक्षण किती प्रगल्भतेने तुमचा संघ सजलेला आहे. प्रत्येक गोष्टीचा या ठिकाणी कस लागत असतो जेव्हा 6 षटकांचे सामने होत असतात. गोलंदाज नाशिक षटकातील पुढील बॉल घेऊन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या अगदी सेंटरला हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. सुंदर झेल परिपूर्ण करण्यात आलेला आहे. पहिला झटका लागतोय. डिंग डॉंग टेंबी खोडावे संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल सुंदर आणि दर्जेदार स्वरूपातील पुनरागमन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यानंतर धन्यवाद. कुर्लाई चषक छान देखील आणि सफाळे विभागाची आन बान आणि शान देखील. डिंगडॉंग टेंबी खोडावे संघाने पुनरागमन केलेलं आहे या दुसऱ्या षटकामध्ये. दिव्यांश 11 नांदगडी संघाने पहिल्या षटकामध्ये 12 धावा कुठून काढल्यानंतर या षटक क्रमांक 2 मध्ये झालेलं पुनरागमन दर्जेदार आहे. नाशिकच्या माध्यमातून सुरेख पद्धतीने आपण पाहू शकाल हा चेंडू रिलीज केला जातो. हलकासा ऑब्स्टिकला सोडून जातोय. वेग जास्त नाही गोलंदाजाकडे परंतु लेंथ लाईन पेस मोमेंट या गोष्टींचा समुच्चय आपल्याला पाहायला मिळतोय. नाशिकने काही षटक हाताळले आतापर्यंत. दर्जेदार गोलंदाजी होतं. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू कट झाला. पंच दर्शवित असताना वाईट बॉल आहे. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाते. 6 हिटर या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जगभरामध्ये ही स्पर्धा आपण पाहू शकतायत येणाऱ्या 4 दिवसांमध्ये. पुलचा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आणि एकाच षटकामध्ये 2 झटके लागलेले आहेत. दिव्यांश 11 नांदगडी संघाची मात्र पडझड आपण पाहतोय. नाशिकचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यानंतर नाशिकने मात्र धावसंख्येवरती ब्रेक लावलाय. फलंदाज बाद.
वेलकम बॅक. खूप चांगलं गीत आपण ऐकू शकतात. या स्पर्धेवरती आधारलेलं एक गीत नव्याने फलंदाज झालेला मिस्टर अभिजित एका खेळाडूच्या भूमिकेमध्ये, परंतु ऑफ फील्ड जर आपण विचार केला तर जावई बापू देखील आहेत आणि त्यांचा एक वेगळा सन्मान आहे. या सरतोडी प्रभागामध्ये चांगलं षटक राहिलं. पहिल्या 6 चेंडूंमध्ये 12 धावा आल्या होत्या, परंतु नाशिकने काही कमबॅक करून दिलाय. 6 चेंडू नाशिकने हाताळले. त्यामध्ये पहिला चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथा चेंडू डॉट, 5व्या चेंडूवर विकेट आणि 6व्या चेंडू देखील डॉट. ह्याला कमबॅक म्हटलं जातं. शिवजयंती देखील आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील असा कमबॅक केला होता. 1659 मध्ये आपण पाहिलं असेल, जेव्हा मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांमध्ये पुरंदरचा तह झाला होता. 39 पैकी 23 किल्ले जयसिंग मिर्झाराजे जयसिंग यांना द्यावे लागले होते. महाराजांकडे केवळ 16 किल्ले होत्या, परंतु 1659 ते 1674 या 15 वर्षांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले जिंकून दाखवले. याला म्हणतात कमबॅक आणि तो कमबॅक नाशिकने देखील करून दिलाय. मुख्य खेळपट्टीवरती पहिल्या षटकामध्ये 12 धावा जरूर आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला प्रलंबित ठेवण्यात आलं. अत्यंत उच्च श्रेणीय आणि उच्च स्तरीय गोलंदाजी करण्यात आली. षटक क्रमांक 2 मध्ये डिंग डॉंग टेंबी खोडावे संघाने पुनरागमन केलेलं आहे. तर षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात आणि पार्थवरती सार्थ विश्वास देखील दाखवण्यात आलाय. जरी तो पहिल्या षटकामध्ये महागडा ठरलास तरी हरकत नाहीये. हे क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये यश अपयश एका नाण्याने सजलेल्या 2 बाजू आहेत. आपण विश्वास ठेवूयात, पुन्हा एकदा पुनरागमन करूयात. शॉट फाईन लेगला क्लिअर करत असताना चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. धावचीतची काही काळ संधी होती असं वाटलं होतं, परंतु दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं कोलॅबरेशन आहे. एका बाजूने आपण अभिजितला पाहतोय, भरपूर त्यांचा मान आणि सन्मान आहे. जसे मैदानामध्ये आले गुणलेखकांनी लगेच आम्हाला सूचित केलं की जावई बापू आहेत आणि खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये तुम्ही कुठे जा, क्रिकेटच्या कार्यक्षेत्रामध्ये जा की मग कुठल्याही प्रभागामध्ये जा, परंतु एका जावयाचा मान सासूरवाडीमध्ये फार मोठा असतो. तेथे त्याची वागणूक थोडीशी निराळी असते आणि अभिजित यांचं मनापासून स्वागत आहे संपूर्ण मंडळाच्या वतीने या भव्य आणि दिव्य स्पर्धेच्या माध्यमातून. पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलं गेले. भरपूर वेळ विचार केला पंचांनी आणि त्यानंतर मात्र योग्य निर्णय पोहोचवलेला आहे. आणखीन एक झटका. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली, परंतु त्यानंतर विकेटची पडझड थांबायचं नाव घेत नाहीये. दिव्यांश 11 नांदगडीपाडा संघ थोडासा संघर्ष करतोय. तत्पूर्वी आपण ऐकूयात एक छोटीशी धून एव्यात मॅचमध्ये. सुंदर आणि दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण सध्या सुरू आहे. आई कुरुळाई माता क्रिकेट क्लब सरतोडी नियोजित आई कुरुळाई माता चषक 2026चा हा रणसंग्राम, क्रिकेटची धुमश्चक्री, क्रिकेटची रणधुमाळी आज बिगुल वाजलंय. पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील ही दुसरी लढत. पुल करण्याचा प्रयत्न तर होता. बॅटच्या अगदी मिडलच्या एजवर ब्रश होऊन चेंडू निघून गेला. शॉर्ट थर्डमॅन परिकक्षमध्ये हर्षदजी शिंदे आहेत आमच्या साथीने. क्रिकेटच्या प्रभागाचा जर आपण विचार केला हर्षदजी, तर जेव्हा बऱ्याचदा आपण पाहतो की बॅटच्या एजवरती चेंडू ब्रश होऊन शॉर्ट थर्डमॅन किंवा शॉर्ट फाईन लेग मध्ये जातो. तुम्ही क्रिकेटची पुस्तकं उलगडून बघा. फ्रेंच कट असा त्याला नामकरण, सध्या तो फटका आपण पाहिला. बऱ्याचदा फलंदाज ऑन साईडला किंवा ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु अशा स्वरूपाचे फटके जे शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन मध्ये निघून जातात आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ह्या विशेष संकल्पना आहेत. येणाऱ्या 4 दिवसांमध्ये हर्षदजी आपण भरपूर चर्चा करूयात क्रिकेटच्या या विश्वावर. सध्या धावांची टोटल मात्र पूर्णपणे स्थिरावलेले आहे. टोटल जर आपण तपासून पाहिल्यात 17 या अंकावर. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, सुरुवात कशी झाली होती आणि मध्यंतरीचा काळ कसा आहे हे सर क्रिकेटने आपल्याला शिकवलेलं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक चेंडूवरती एक नवीन संघर्ष आहे, प्रत्येक चेंडूमध्ये एक नवीन कहाणी दडलेली आहे. लाऊड अपील त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळतं, पंच इंटरेस्टेड नाही आहेत.
पुन्हा एकदा डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू वाटचाल करतोय, मार्गस्थ होतोय. तत्पूर्वी पंच दर्शवतात मेरीबॉलॉन क्रिकेट क्लब MCC रोल नंबर 23. 23वा हा नियम आहे लेग 22चा. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 18 या अंकावर. खरं तर हर्षदजी 18व्या षटकाचा जो मध्यांतर होता 1842 ते 1862 मध्ये मेरीबॉलॉन क्रिकेट क्लब यांनी क्रिकेटचे नियम लिहिलं. क्रिकेटचे नियम कुठून आलेले आहेत त्याची सुरुवात होते 18व्या शतकाच्या अगदी मध्यंतरामध्ये. मेरीबॉलॉन क्रिकेट क्लब MCC ने क्रिकेटचे नियम लिहिलेले आहेत आणि त्या नियमांचं पालन संपूर्ण क्रीडा विश्व करतं. आणि त्यामधील 23वा नियम होता लेग 22चा. वायडिश लॉंगा परिकक्षामध्ये सजवलेला फटका सध्या डिंगडॉंग टेम्बी खोडावे संघाच्या माध्यमातून दर्जेदार आणि धारदार गोलंदाजी होत आहे. बघा आता आपण पार्थचा विचार जरूर करूयात. पार्थने वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर केवळ 6 धावा खर्च केला. त्याने देखील कमबॅक केलाय. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. फलकावरती 20 धावा, 20 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. आमच्या समवेत हर्षद शिंदे आणि सांगायला अभिमान वाटतो की जे गीत आपण डीजेच्या माध्यमातून या स्पर्धेवरती ऐकतोय ते हर्षद शिंदे यांनी स्वतःच्या कलात्मकतेतून लिहिलेलं आहे, साकारलेलं आहे. आणि काव्य रचना करण्यामध्ये हर्षद शिंदे देखील माहिर आहेत. सध्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत, आयोजकाच्या देखील भूमिकेमध्ये आहेत. बघा हर्षद शिंदे मैदानामध्ये किती ऑलराऊंडर आहेत ते मला ठाऊक नाही, परंतु आमच्या समवेत आपण खऱ्या आयुष्यातील ऑलराऊंडर आहात. गुणलेखन करतायत, आयोजकाची भूमिका परिपूर्ण करतायत आणि या स्पर्धेवरती गीत देखील आपण लिहिलेलं आहे. गीत लिहिण्यासाठी तुमच्याकडे प्रतिभा असावी लागते. प्रतिभा संपन्न असणं गरजेचं आहे काव्य रचना करण्याकरिता. आणि हर्षदजी शिंदे सध्या गुणलेखकाची भूमिका आपण साकारतात. या संपूर्ण स्पर्धेवर आधारलेलं सुंदर अगदी श्रवण इंद्रियांना तृप्त करणारं संगीत जे आपण ऐकतोय ते हर्षद शिंदे या सरतोडी विभागाचं आभूषण आहे आणि त्यांच्या माध्यमातून लिहिलं गेलंय. या षटकानंतर आपण ते गीत जरूर ऐकूयात. सध्या दबदबा आहे डिंगडॉंग टेम्बी खोडावे संघाचा. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 20 धावा फलकावर आणि 3 गडी गारद. षटक क्रमांक 4 ला होते सुरुवात. प्रथमेश आलेले आहेत. वायडिश लॉंगन परिकक्षामध्ये सजवलेला फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडासा अंदाज चुकला, थोडेसे उशिरा पोहोचले चेंडूपर्यंत आणि त्याचा परिपाक जर आपण पाहिला तर षटकार आलेला आहे. 6 धावा. बघा स्ट्रोक एक्झिक्यूट करताना 6 सीटर युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून हे तत्काळ पुनरावलोकन तुम्हाला दाखवलं जातं ऍक्शन रिप्ले आणि तिथे 6 सीटर वाहिनीची क्लॅरिटी तुम्हाला बघायला मिळेल. ॲज अ टेक्निशियन तंत्रज्ञाचं देखील कौतुक करावं तेवढं कम आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला फटका दाखवला जातोय. क्लास अँड क्वालिटी स्ट्रोक सिलेक्शन अभिजित यांच्या बॅट मधून एक मोठा प्रहार आलाय आणि आवश्यकता देखील आहे. मागील 2 षटकांमध्ये धावा आलेल्या नाहीयेत, ती कसर भरून काढावी लागेल अभिजित यांना. 26 वन्स अगेन ऑन साइडला काय फटका खेळलाय. चेंडू निघून चाललाय दूर 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 दूर. हर्षदजी गोलंदाजाचा काढलाय दूर आणि धावांचा आलाय महापूर. मागील 2 षटकांमध्ये 2 षटकार आलेले आहेत. चला चेंडू जाऊ द्या, चेंडू जाऊ द्या. ग्राउंड स्टाफ आपणास विनंती. जबरदस्त 2 चेंडू 2 षटकार. हर्षदजी जावई बापूंवरती असलेलं प्रेम ते दाखवणं गरजेचं आहे. 3रा षटकार आला तर पारितोषिक देखील आले पाहिजेत. अनिकेत पवार यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल जर 3 चेंडू 3 षटकार येतात. साले साहेब आहेत आमच्या मुख्य व्यायाम आणि जर 3रा षटकार येतोय तर अनिकेत पवार यांच्याकडून 500चं पारितोषिक जावईबाबू अभिजित यांना जाहीर करण्यात आलेला आहे. बघूया त्या पारितोषिकावरती आपलं नाव कोरतायत किंवा नाही. चांगली बॅटिंग आहे. येथे फटका फसलाय. यष्टांच्या मागे सुंदर जल परिपूर्ण केला जातोय. अभिजितच्या खेळीचा अंत झालेला आहे. आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. पुन्हा एकदा येऊया त्या मॅच मध्ये. खूप खूप सुंदर गीत आहे.
हर्षित शिंदे यांची काव्यरचना आपण ऐकू शकतात. पवार भरपूर आहेत सरतोडी विभागामध्ये आणि पवारचा वार हा जोरदार आहे आणि हा वार सध्या संपूर्ण पालघर जिल्हा बघतोय. सॉलिड मॅनेजमेंट करून दाखवलंय. पहिला हंगाम आहे आणि पहिल्या हंगामामध्ये 50,000 रुपयांचं पारितोषिक घेऊन आलेला. येणाऱ्या काळामध्ये 1 लाख 2 लाखापर्यंत देखील स्पर्धा पोहोचणार या दुमत नाही या तो दम आहे. आई कुर्लाई क्रीडा मंडळ सरतोडीकडे चांगला झेल परिपूर्ण केला जातोय. बघा पहिल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आले, त्यानंतर 2 चेंडूंमध्ये 2 विकेट्स देखील आलेले आहेत. गडी बांधण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत बहुधा प्रतिस्पर्धी संघाचा निम्मा संघ जो तंबूच्या आश्रयाला परतू लागलेला आहे. 5 विकेट्स डाऊन, धावांची टोटल आहे फलकावर 32-32 या अंकावर. एस डी श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे. मागील 2 चेंडूंवर 2 गडी गारद झालेल्या आहेत. हा सुवर्णक्षण ठरू शकतो गोलंदाजाकरिता. जर लागोपाठ तिसरा गडी गारद झाला तर, परंतु येथे डॉट आलाय. अफलातून लढत सुरू आहे. सफाळे प्रभागातील 2 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये या ठिकाणी खेळतात. दिव्यांश 11 नान दगडीपाडा विपक्ष डिंग डोंग टेंबे खुडाबाई. प्रथमेश याला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. खूप चांगलं पुनरागमन राहिलं. 2 षटकार खाल्ल्यानंतर राईट आर्म ओव्हरती विकेट. लॉंग लचक रनअप सहित हा मारा आहे. वाईडिश लॉंगअप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत बॅकअप प्रोव्हाइड करणार आणि तत्पूर्वी सिंगलचं रोटेशन झालेलं आहे. अधिकृत स्वरूपामध्ये आतापर्यंत 4 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय आणि फलकावरती 33 धावा या परिपूर्ण झालेल्या आहेत. अत्यंत दर्जेदार आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं करण्यात आलेलं आहे. तब्बल 50,000 प्रथम पारितोषिक श्री कुर्लाई मातोश्री. जर आपण विचार केला संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये तर कुर्लाई मातोश्री यांचा जागर आणि हा उल्लेख खूप सुप्रसिद्ध आहे. कारण जेव्हा आपण माकणे आणि सफाळे विभागाचा विचार करतो, खास करून या आधीच्या काळामध्ये कबड्डी स्पर्धा मोठ्या प्रमाणावरती व्हायच्या आणि तेव्हापासून मात्र ही प्रसिद्धी मिळालेली आहे आणि त्या प्रसिद्धीमध्ये वर्षानुवर्ष वाढ होते. त्याचं एक सुंदर आणि दर्जेदार उदाहरण श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026. अत्यंत नेत्रलोचक आणि नेत्रदीपक स्वरूपामध्ये स्पर्धा आपण अनुभवणार आहोत. सुरुवात आज बेगुल वाजलाय. दुसरी लढत सुरू आहे. कधी गोलंदाज हवी ठरतात, कधी फलंदाज हवी ठरतात. या सत्राची जर आपण पडताळणी केली, षटकार चौकार आले आहेत परंतु समवेत विकेट्स देखील आलेल्या आहेत. 4 षटकांच्या समाप्ती अखेर ॲक्युरेट 33 धावा प्रथम फलंदाजी करत असताना दिव्यांश 11 नान दगडीपाडा या संघाची स्थिती आपण पाहतोय. नाशिक वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. जर डिरेक्टेड झाले असते तर फलंदाज बाद होऊ शकले असते. याआधी नाशिक यांनी अत्यंत दर्जेदार गोलंदाजी केलेले आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या षटकामध्ये धावसंख्येला अंकुश लावला, विकेट्स घेतलंय, संघाला पुनरागमन करून दिलं. आता वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर सांघिक स्वरूपातील 5वं षटक नाशिक घेऊन आलेले आहेत. चांगली गोलंदाजी, टप्पा दर्जेदार. येथे फेकी थोडीशी स्वैर झाली आणि त्या स्वैर फेकीच्या कारणास्तव अतिरिक्त स्वरूपातील धावा खर्च केल्या जातात. एका गोलंदाजासाठी सर्वाधिक महत्वाची गोष्ट लेंथ अँड लाईन मानली जातं. वेग जास्त आहे, वेग कमी आहे, यापेक्षा लेंथ, लाईन, पेस आणि मोमेंट या गोष्टींना तुम्ही कसा अंगीकार करता हे महत्वपूर्ण गणलं जातं.
करण्यामध्ये सुयश प्राप्त केलेला आहे. नाशिक यांचा स्पेल सॉलिड राहिलाय. या आधीच्या षटकामध्ये देखील नाशिकने खूप कमी धावा दिल्या. समवेत गडी देखील गारद केले. 5व्या षटकामध्ये आलेले आहेत आणि आतापर्यंत आपल्या गोलंदाजीची धार कायम ठेवलेल्या 36 धावा आहेत प्रोग्रेस कार्डवर. ऑन साइडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, डीप मिड विकेट आणि काउफेच्या सेंटर वरून चिडून निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. श्री कुर्लाई मातोश्री चषक षटकार 6. काय जबरदस्त बघा, 8व्या क्रमांकावरती आलेले आहेत आणि 8व्या क्रमांकावरती येऊन ज्या पद्धतीने षटकार खेचला जातोय कौतुकास पात्र आहे. संकेत इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. हा देखील फटका कमालीचा होता. थोडंसं प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून भरपूर दूर खेळले गेले होते, परंतु बॅटचा फ्लो फुल फेस ऑफ द बॅट झोकून दिलं होतं व एका धावेची कपात करावी लागेल. आमच्या गुणलेखकांच्या माहितीसाठी एका धावेची कपात करा, कारण थोडासा कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी लॅप्स बघायला मिळालं. फलंदाजाचं बॅटिंग क्रीज मध्ये प्रॉपर बॅट त्याने लँड केलेलं नाही आणि त्या कारणास्तव पंचांनी मात्र तो भुर्दंड लावलेला आहे. पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिम राहणार आहे, याची दक्षता घ्यावी खेळाडू वर्ग. पंचांच्या निर्णयाचं यथोचित पालन करणं ते आवश्यक. पंचांच्या माहितीसाठी तो मोमेंट प्रॉपर कव्हर अप झालेला नाही. ऑनफिल्ड डिसिजनच तुम्हाला द्यावा लागेल. वन्स अगेन नाशिक षटकातील पुढील बॉल घेऊन राईट आर्म वरती विकेट. चांगला टप्पा राहिला, प्रॉपर ज्युसी हा फॉल आहे. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या सुरक्षित उंजळीमध्ये निघून जाणारा चेंडू. प्रोग्रेस कार्डचा विचार जर आपण केला, आतापर्यंत 43 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 5 षटकांचा खेळ समारोपाकडे वळालाय आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर 43 धावा, 6 गडी गारद. दिव्यांश 11 नांदगडीपाडा या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार स्वरूपामध्ये हर्षदजी टेनिस बॉल क्रिकेट आता मागे राहिलेलं नाहीये. यंदाच्या या हंगामामध्ये आपण 50,000 पारितोषिक ठेवलंय, परंतु येणाऱ्या काळामध्ये पारितोषिकामध्ये वाढ देखील होईल आणि ह्या सरतोडी विभागातील जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी देखील आणि सफाळी विभागातील खेळाडूंसाठी हे चांगलं व्यासपीठ बनत जाईल. ते गरजेचं देखील आहे. आजच्या तारखेला टेनिस बॉल क्रिकेट करिता व्यासपीठ गरजेचं आहे. आपण जगत सरकारला पाहिलं, 3 करोड आणि 84 लाखाची पोर्शेकार त्याने आपल्या नावावरती केली. त्याला देखील सुरुवातीला बंगाल प्रांतामध्ये अशा प्रकारची व्यासपीठ मिळाली असतील. तेथूनच तो पुढे आलाय. कोणताही खेळाडू एका दिवसामध्ये मोठा होत नाही, परंतु एक दिवस मोठा होतो आणि त्याकरिता प्लॅटफॉर्म्स गरजेचे. टेनिस बॉल क्रिकेट किती ग्लोबल झालेला आहे. आपण विजय पावलेला पाहिलं, 32.5 लाखामध्ये तो सोल्ड झाला ISPL मध्ये आणि त्याकरिता चांगल्या स्पर्धांचं आयोजन नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्यामधील ही एक भव्य आणि दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026. पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर पार्थ पाटील स्लॉग ओव्हर, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, गुडघ्याला हलकसं स्ट्रेच करून अत्यंत दर्जेदार फटका सजवला आहे. वाईडिश लॉंग ऑफ परिकक्षेला क्लिअर करणारा श्री कुर्लाई मातोश्री चषक. चौकार, 4 धावा, खूप चांगलं एक्झिक्यूट केलं. बघा तुम्हाला ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय 6 सीटर वाहिनीच्या माध्यमातून, जिथे चेंडूच्या रेंज पर्यंत पोहोचले. बॅकलिफ्टचा सॉलिड प्रयोग होता फलंदाजाच्या माध्यमातून. साहिलच्या माध्यमातून हलकासा ओव्हर पिच चेंडू होता आणि ते ओव्हर पिच चेंडूला सामोरं जात असताना बॅकलिफ्टचा प्रभावी वापर. देखणा चौकार, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर आहे. तितकंसं प्रोडक्टिव्ह कनेक्शन नव्हतं, परंतु दुसऱ्या धावेसाठी स्टीअर झालेत आणि अत्यंत दर्जेदार पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स ते आपण एक्सपिरियन्स करू शकलात. चांगल्या फायटिंग टोटल पर्यंत पोहोचलेले आहेत. आतापर्यंत जर आपण विचार केला तर धावांची टोटल जाऊन विसावलंय 49. 49 या अंकावर लढण्यायोग्य हा स्कोअर आहे. 6 षटकांमध्ये जेव्हा तुम्ही 50+, 60+ पोहोचता, गोलंदाजांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म सेट असतो. पुन्हा एकदा सिंगलचं हे रोटेशन आहे. एकेरीच्या सहाय्याने आतापर्यंत सांघिक स्वरूपामध्ये अर्धशतक परिपूर्ण झालेला आहे. 50 धावा
दिव्यांश 11 नांदगडी पाडा या संघाच्या परिपूर्ण स्वरूपामध्ये आपण पाहतोय. यानंतर होणारी जी लढत त्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार किरईपाडा विपक्ष जलसार दोन्हीही संघांचे संघनायक आपण रिपोर्टिंग करायचं. टॉस बॉक्स जवळ ही नम्र विनंती. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालाय. तर शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल फलंदाजांच्या माध्यमातून. सुरुवात चांगली झाली, चौकार आला होता, त्यानंतर डबल आणि सिंगल रोटेशन आपण पाहिलेलं आहे. 4 चेंडूंचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये परिपूर्ण होतोय. 50 पार दिव्यांश 11 नांदगडी पाडा. येथे गोलंदाजाचं कंट्रोल ढासळलंय. नो बॉल आणि समवेत ह्या काही अतिरिक्त स्वरूपातील धावा खर्च करण्यात आलेला. पंच दर्शवित असताना नो बॉल. अतिरिक्त धावा आहेत. या धावा थोड्याशा बोसणाऱ्या ठरू शकतात, थोड्याशा टोचणाऱ्या ठरू शकतात. धावफलकाला हलकस वृद्धिंगत करत असताना आतापर्यंत 54 54 धावा. समवेत फ्री हिट देखील सूट सवलत आणि कमिशन फलंदाजाकरिता. या चेंडूवर 2007 मध्ये अधिकृत असा हा नियम समाविष्ट करण्यात आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या माध्यमातून त्या नियमाचं यथोचित पालन पंच करतात. फ्री हिटच्या चेंडूवर हवं तितकं फ्री होऊ दिलं नाही फलंदाजाला, परंतु एक सन्मानजनक टोटल पर्यंत दिव्यांश 11 नांदगडी पाडा संघ जाऊन पोहोचलेला. 55 55 धावा कंप्लीट. हा देखील फटका फसलाय. बराच काळ हवेमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये जोपर्यंत चेंडू जाणार तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि येथे जर आपण विचार केला तर फलंदाजाचा माइंडसेट सुस्पष्ट होता की शेवटचं षटक आहे, शेवटचा बॉल आहे, जर आणखीन एक धाव आली तर का येऊ नये, त्यासाठी स्वतःची विकेट देखील त्याने सॅक्रिफाईस केली. पहिल्या सत्राचा खेळ कंप्लीट होतोय आणि पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर 57 धावा फलकावरती सजलेले आहेत. विजयासाठी 58 धावांचं टार्गेट. डिंग डॉंग टिंबिक खोडावे या संघासमोर. चला किरईपाडा आणि जलसार दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करावं विनंती आहे. घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि बोलूया टॉस कडे. प्रक्रिया आपण परिपूर्ण करणार आहोत. यानंतर होणारा सामना च्या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने किरईपाडा, दुसऱ्या बाजूने जलसार. चला कर्णधार थोडीशी आपण त्वरा करावी. 58 धावांचं टार्गेट. आदरणीय सन्माननीय आकाशजी डोंगरे सरांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करावी. आदरणीय आकाश डोंगरे सर आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करायची. आपणास नम्र आणि प्रेमळ विनंती.
नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण करणार आहोत दोन संघांमध्ये. जलसार वर्सेस किरईपाडा असे दोन महत्वपूर्ण संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील. आकाश रंजन शुभ हस्ते आपण नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करूयात. चला किरईपाडा टॉस या ठिकाणी केला जातोय. अमरदीप जलसार कॉल असेल. छाप असा उच्चार आणि छाप आलेला आहे. आकाश सर आपण आदराने सन्मानाने मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न होण्या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटावा. टॉस आपण जिंकलेला आहे. काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण. कसं वाटतंय? 6 षटकांचा सामना आहे. आयोजन नियोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन खूप सुंदर आहे आणि 6 वर कुठे खेळायला भेटत पण नाही. यंदाचा हंगाम काय म्हणतोय? किती ट्रॉफी झालेल्या आहेत अमरदीप जलसार संघाच्या माध्यमातून? आम्ही सध्या बॅकफुटला आहेत. बॅकफुटला आहेत, परंतु येथे जरूर कमबॅक होणार हीच आशा आणि अपेक्षा आपण करूयात. आणि आई कुर्लाई मातोश्रीच्या चरणी प्रार्थना देखील करूयात. टॉस बॉक्स मधून न्यूज आहे. नाणेफेकीची प्रक्रिया आपल्या बाजूने झुकवलेली आहे अमरदीप जलसार या संघाने. आणि प्रथमतः निर्णय घेतलाय प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी प्राचारण करण्यात आलेला आहे. देऊयात दोन्ही संघांकरिता अनेक अनेक शुभेच्छा आणि वळूयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद. ऑन ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेला आहेत. कौशल्यांना आपण पाहू शकाल. अत्यंत अनुभवी खेळाडू म्हणून ज्यांची ओळख राहिलेल्या एक फिरकीपटू सध्या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. पॉवर प्ले मध्ये कशा रीतीने खेळणार दोन्ही फलंदाज हे अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण 58 धावांचं टार्गेट चेस करायचं. इनसाइड आउटचा काय फटका खेळलाय. अत्यंत दर्जेदार स्वरूपामध्ये क्रिकेटचं मादक आणि अनुवादक सौंदर्य दर्शवणारा लावण्यखणी अभिजात फटका. वन ऑफ द फायनेस्ट स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा. पार्थ गावडला पण पाहू शकाल. पूर्णपणे खर तर यॉर्क लेंथ हाताळण्याचा मनसुबा आणि मनकवडा दाखवला गोलंदाजाने, परंतु त्यात पार्थ गावड्याचा क्लास बघायला मिळाला. टोक क्रशर डिलिव्हरी होते आणि अक्षरशः या चेंडूला खोदून काढलं. प्रॉपर इनसाइड आउट. चौकार. सुपर बॅटिंग. अक्रॉस खेळलं होतं. सॉलिड अपील करण्यात आलं होतं. पंचांनी सुस्पष्टपणे नकारार्थी मान डोलावलेले आहे. लेग बाईचे संकेत त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आडवा पट्टा प्रचंड धोकादायक क्रिकेटच्या या वसुंधरेवर आणि ते घडलं फलंदाजाच्या बाबतीत. परंतु सरते शेवटी यथावकाश पद्धतीने सिंगलचं डबलचं हे रोटेशन आपल्याला अनुभवायला मिळालं. खूप चांगला गेम अवेअरनेस आणि समय सूचकता दोन्हीही फलंदाजांनी बाळगले. धावफलक जाऊन विसावलेला आहे 7 या अंकावर. जबरदस्त पंचांची भूमिका मात्र उल्लेखनीय आहे. यावेळेला ऑन साइडला काही जबरदस्त फटका खेळले. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने घुटना टेक और चौवा देख. सुपर बॅटिंग. चौकार. काय स्ट्रोक सिलेक्ट करतोय. क्रीजचा पुरेपूर वापर. आत्मविश्वासाने अगदी परिपूर्ण हा फलंदाज. याआधी एक इनसाइड आउट खेळलंय आणि त्यानंतर मात्र ऑफ स्टंपच्या पलीकडे शफल होऊन गुडघ्यावरती बॅलन्स करत असताना डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक सुपर्ब स्ट्रोक एक्झिक्युशन. पार्चच्या माध्यमातून धावफलक तब्बल जाऊन विसावलेला आहे 11 या अंकावर. यावेळेस बॅटला हलकसं स्विच केलं होतं. रचनात्मक फटका. फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे नाराज आहेत स्वतःवर. सुरुवात प्रचंड चांगली झालेली आहे. 58 धावांच्या प्रत्युत्तरादाखल जर आपण विचार केला तर पहिल्या षटकावरती हल्ला बोल करण्यात आलाय. आतापर्यंत ऑफिशियली जर आपण विचार केला तर ॲक्युरेट 5 चेंडूंचा खेळ संपन्न होतोय आणि 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर 11 धावा फलकावर. डिंग डॉंग टेंबी खोडावे या संघाच्या माध्यमातून पार्थ गावड
खूप चांगली बॅटिंग करतात आपल्या संघाकरिता. फुलटॉस आहे, बॅटला प्रॉपर टिल्ट केलंय, डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. एकाच षटकामध्ये 3 नेत्र लोचक, नेत्र दीपक, नयन मनोहरी नजरेच्या कवाक्षामध्ये आणि हृदयाच्या कप्प्यामध्ये ऋतवून साठवून ठेवावे असे चौकार खेचलेले आहेत. पार्थ गावड क्या बात आहे. पहिल्या षटकाचं जर आपण कंपॅरिझन केले बघा, पहिल्या सत्रामध्ये देखील 6 चेंडूंमध्ये 12 धावा झाल्या होत्या आणि तुलनेने तशा स्वरूपाची सुरुवात केलेली आहे डिंगडॉंग टिंबी खोडावे या संघाने. प्रोग्रेस कार्डवरती तब्बल 15 धावा परिपूर्ण झालेले आहेत, 15 रन्स. यस, कंपॅरिझन देखील तुम्हाला दाखवले जाते. खूप चांगले ग्राफिक्स, 6 सीटर युट्यूब वाहिनीची ही खासियत आणि म्हणून सध्या सफाळे प्रभागातील अगदी मोठ्यातल्या मोठ्या स्पर्धा, भव्य दिव्य आणि महाकाय स्पर्धांचं आयोजन नियोजन जेव्हा होतं तेव्हा 6 सीटर वाहिनीला प्राधान्य दिलं जातं. आपण सफाळे प्रीमियर लीग सारखी एक दर्जेदार स्पर्धा 6 सीटर युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून कव्हर अप होत असताना पाहिलेले आहे आणि सध्या त्यांचे हे ग्राफिक्स आहेत जे तुम्हाला दाखवतात. ऍज अ कंपॅरिझन, प्रथम फलंदाजी करत असताना 6 चेंडूंमध्ये 12 धावा दिव्यांश 11 नांदगडीपडा संघाने केल्या होत्या आणि डिंगडॉंग टिंबी खोडावे संघाने देखील मात्र जणू काही रिव्हेंज घेतलाय. 15 धावा कुठून काढलेल्या आहेत. पार्थ गावड आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलाय. अत्यंत दर्जेदार फलंदाजी, इनसाइड आउट त्याच्याकडे आहे. लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह देखील त्याने दाखवला आणि एक प्रॉपर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. मैदानाच्या चहू बाजूंनी सप्तरंग उधळण्याचं कार्य तो करतोय. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. चांगला बॉल आहे, प्रॉपर ज्युसी हाफ ओली लेंथ अँड लाईन वरती जाऊन आदळला. उर्वरित काम यष्टीरक्षकाने अगदी चोखपणे पार पाडलेलं आहे. 15 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, त्यानंतर मात्र आता 43 धावांची निकड. उर्वरित स्वरूपातील 29 चेंडूंचा खेळ अजूनही शेष राहिला आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करण्याचा मनसुबा दाखवलाय डिंगडॉंग टिंबी खोडावे संघाने. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट परिकक्षामध्ये ट्रॅव्हल होणारा चेंडू, डबलचा कॉल होता आणि येथे पंच इंटरेस्टेड, अंपायर्स रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. धावचित आहे किंवा नाही याचं परीक्षण करण्याकरिता या थर्ड अंपायर आपण परीक्षण करावं आणि ऑन फील्ड आपला डिसिजन पोहोचवावा. नक्की काय घडलेलं आहे, फलंदाज धावचित झालेला आहे किंवा नाही याचं परीक्षण करण्याकरिता थर्ड अंपायर आपण यावं. थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत परफेक्ट डिसिजन पोहोचणार. दूध का दूध, पाणी का पाणी. महेंद्र भोईर ऍज अ थर्ड अंपायर टेक्निकल रूम मध्ये आहेत. 6 सीटर युट्यूब वाहिनी त्यांना दर्शवते नक्की काय घडलेलं आहे, काय बिघडलेलं आहे. डिसिजन इज पेंडिंग नाव. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर तो वेग कायम ठेवावा ही इच्छाशक्ती दोन्ही फलंदाजांनी दाखवलेलं आहे. परंतु येथे थोडासा क्रुशियल मोमेंट. इट्स नॉट आउट, नाबाद करार. धन्यवाद महेंद्रजी भोईर, आपल्या मनापासून आभार. धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे 17 या अंकावर, 17 रन्स. परिपूर्ण स्वरूपामध्ये आपण पाहतोय आशिष. थोडासा वेळ त्या ठिकाणी घेतला जातोय, हलकेसे कानमंत्र दिले जातात. धावा डिफेंड करण्याकरिता योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. ऑफ स्टंपच्या पलीकडे हलकेसे शफल होऊन लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळलेले आहेत. वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षण कमालीचं आहे, परंतु काही केल्या 2 धावा मात्र रोखल्या जात नाहीयेत. पहिल्या विकेट करिता एक आकर्षक स्वरूपाची भागीदारी सजू लागलेली आहे डिंगडॉंग टिंबी खोडावे संघाच्या माध्यमातून. प्रथमेश आणि पार्थ गावड दोन्ही हुकमी फलंदाज आहेत. यंदाचा हंगाम प्रथमेश करिता चांगला राहिलाय. अर्धशतक त्याच्या बॅट मधून सातत्यपूर्ण रीतीने आलेले आहेत. आपल्या फॉर्म मध्ये असलेला बहर त्याने वेगवेगळ्या स्मरांगणामध्ये जाऊन खुलविलेला आहे आणि सध्या तो सलामीवीराच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डिंगडॉंग टिंबी खोडावे संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र क्रीजचा प्रचंड वापर केला. ऑफ स्टंपच्या अगदीच पलीकडे चपल होऊन लॉंग लेग प्रभागामध्ये खेळलेले आहेत. जबरदस्त कमालीचं फुटवर्क
चेंडूवरची करडी नजर, स्वतःवरती असलेला सार्थ आत्मविश्वास, या सर्व गोष्टींची जुळवण केली फलंदाज प्रथमेशने. चांगली सुरुवात. व्हेरी फर्स्ट विकेट करिता नाबाद जिंदाबाद एकच नारा देत आहेत. आतापर्यंत 21 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 मधील 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. आशिष षटकातील 5वा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका आहे मिडल ऑफ द बॅटने एक्झिक्यूट करण्यात आलाय वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये. आणखीन एक सिंगल येत आहे. मोमेंटमला आपल्या बाजूने कॅरी केलं जात आहे. डिंगडॉंग टेंबी खोडावे संघाच्या माध्यमातून दर्जेदार ही सुरुवात. विकेट जर आले नाही तर थोडासा सामन्यापासून दूर जाऊ शकतोय. क्षेत्ररक्षण करणारा दिव्यांश 11 नांदगडी पाडा संघ. आतापर्यंत 11 चेंडूंचा विचार जर आपण केला, एकही गडी गारद झालेला नाहीये आणि सुव्यवस्थित सुस्पष्टरित्या 22 धावा फलकावरती सजलेला आहेत. वन्स अगेन बॅटला स्विच केलेला. सिंगलचं रोटेशन त्या ठिकाणी होत आहे. पॉवर प्ले आपल्या नावावरती केलेला. डिंगडॉंग टेंबी खोडावे संघाने एकही गडी न गमावताना पहिल्या विकेट करिता दर्जेदार स्वरूपामध्ये 23 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते विदाऊट लॉस. येणारे चेंडू शिल्लक आहे 24 आणि विजयासाठी अजूनही ऍक्युरेट 35 धावांचं टार्गेट समोर आहे. घेऊयात एक छोटासा ब्रेक. येऊयात मॅच मध्ये. चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 35 धावांचं टार्गेट डिंगडॉंग टेंबी खोडावे या संघासमोर सेट झालेला आहे. अत्यंत दर्जेदार स्वरूपाची सुरुवात. फाउंडेशन चांगलं बिल्डअप करण्यात आलेलं आहे. प्रथमेश आणि पार्थ गावड दोन्हीही सलामीवीरांच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 ची सुरुवात. धर्मेश आलेले आहेत गोलंदाजी करिता. भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्या खांद्यावरती असणार आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाने सुरुवात चांगली केली. मोमेंटमला आपल्या बाजूने शिफ्ट केलेला आहे. फुल टॉस बॉल आहे. खूप चांगल्या पद्धतीने रिव्हर्सचा अटेम्प्ट. लॉंग लेग प्रभागामध्ये चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. चांगली बॅटिंग. मिस्टर 360 डिग्री ही भूमिका अदा करतोय. आतापर्यंत जर आपण वॅगन व्हील चेक केली, खास करून पार्थ गावड या फलंदाजाची, त्याने वाईडिश लॉंग ऑफ मध्ये एक चौकार खेचलेला आहे. डीप स्वीपर कव्हर मध्ये देखील एक चौकार खेचलाय. त्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या अगदी सेंटरला एक चौकार त्याने खेचला होता. आणि खास करून आता मात्र त्याने स्विच हिटचा फटका खेळत असताना ऍक्युरेट लॉंग लेगला निवडलं. 360 डिग्री मध्ये तो बॅटिंग करतोय. प्रतिस्पर्धी संघासाठी मात्र डोके दुखी ठरलेलं आहे. ते विकेटची नितांत आवश्यकता आहे. जर पुनरागमन करायचं असेल दिव्यांश 11 नांदगडीपडा संघाला, तर विकेट्स घ्यावे लागतील. ब्रेक थ्रू मिळवणं गरजेचं आहे. वाईड यॉर्कचा प्रयास केला. फुटवर्कला शेवटच्या मोमेंट पर्यंत रीड करण्यात आलं होतं. 22चे संकेत आहेत पंचांच्या माध्यमातून. आणखीन एक धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाईल. क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा तुम्ही धावा डिफेंड करत असता, जास्तीत जास्त डॉट, जास्तीत जास्त विकेट्स आणि ऍज अ बॉलर पूर्णपणे अटॅकिंग अप्रोच तो धारण करणं गरजेचं आहे. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. व्यवस्थित नाही रीड करू शकले होते फलंदाज. पुन्हा एकदा 22चे संकेत आलेले आहेत. चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाहीये. इथे अंपायर्स रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. एक्झॅक्टली आधीच्या चेंडूवरती काय घडलंय, कारण बेल्स ब्रेक होते आणि त्या कारणास्तव हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा ॲज अ थर्ड अंपायर महेंद्र भोईर
टेक्निकल रूम मध्ये येत आहेत आणि पाहतायत की फलंदाज ज्या वेळेला स्ट्रोक परिपूर्ण करत होते तेव्हा त्यांची बॅट स्टंपवरती आदळलेले आहे किंवा नाही. आणि सरते शेवटी क्रिकेटच्या परिभाषेच्या माध्यमातून हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र या ठिकाणी बाद. स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना आपण पाहू शकलात दूध का दूध आणि पाणी का पाणी आहे. बघा 6 सीटर युट्यूब वाहिनी तुम्हाला ऑन स्क्रीन दाखवतं. टेक्निशियनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि हा स्ट्रोक परिपूर्ण करत असताना फलंदाज प्रथमेश बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट जी आहे ती थेट स्टंपवर यष्टांवरती जाऊन आदळली आणि त्या मोहामध्ये बाद झालेले आहेत. पहिला झटका लागलाय डिंगडॉंग टिंबी खोडावे या संघाला. धावांची टोटल आहे फलकावर 27 या अंक. हलकसं करेक्शन केलं जाईल कारण 27वी धाव जरी आखली असेल गोलंदाजांनी तरी देखील त्यामध्ये हलकसं करेक्शन आणि यथावकाश पद्धतीने 26 धावा फलकावर कंप्लीट. चला नवीन फलंदाज आपण फटाफट मैदानाचा ताबा घ्यावा. आंतरराष्ट्रीय नियमावलीचा विचार जर आपण केला तर जास्तीत जास्त तुम्हाला 30 सेकंद दिली जातात मुख्य खेळपट्टीचा ताबा घेण्याकरिता. ग्रामीण क्रिकेटमध्ये थोडीशी सूट असते. ग्रामीण क्रिकेटचा विचार जर आपण केला तर 60 सेकंद तुम्हाला दिली जातात मैदानामध्ये प्रस्थान करण्याकरिता. त्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही घेऊ शकत नाही. जेव्हा एखादा फलंदाज बाद होतो नव्याने आलेल्या फलंदाजाने ते लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मिस्टर सूर्यकांत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत आहेत. 58 धावांचा पाठलाग सुरू आहे. पहिल्या विकेटकरिता खूप चांगली भागीदारी आपल्याला बघायला मिळाली. प्रथमेश आणि पार्थ गावड या दोन्हीही फलंदाजांच्या माध्यमातून या ब्रेक थ्रूला एका चांगल्या सुसंधीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. धर्मेश या गोलंदाजाला विकेट निरंतर येणं गरजेचं आहे. जर या मॅच मध्ये बनायचं असेल तर विकेटची रांग लावावी लागेल, ती आरास मांडावी लागेल. काळाची ती गरज आहे. दिव्यांश 11 नांदगडी पाडा संघाला पुनरागमन जर करायचं असेल तर निरंतर विकेट्स. प्रतिस्पर्धी संघाचा रिक्वायर्ड रन रेट वाढवावा लागेल. डॉट चेंडू हाताळावे लागतील या मॅच मध्ये. टप्पा पडल्यानंतर चेंडू खूप चांगल्या पद्धतीने शार्पली कट झाला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. स्ट्रोक एक्झिक्युशन आणि तत्पूर्वी खूप छान पद्धतीने धाव संख्येचा ग्राफ हा मात्र हलता ठेवला जातोय टेंबी खोडावे संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन विसावलेला आहे 28 या अंकावर. लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही विजयाचा विचार जर आपण केला तर 30 धावा करायच्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ विद्यमान. धर्मेश षटकातील पुढील बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. चांगला बॉल होता. फलंदाजापासून भरपूर दूर ठेवण्यात आला. वाईट यॉर्क ची हाताळणी करण्यात आलेली आहे धर्मेशच्या माध्यमातून. हे तिसरे षटक चांगल्या पद्धतीने हाताळण्यामध्ये सुयश प्राप्त करतोय धर्मेश. एकोणावीस चेंडूंचा खेळ शेष राहिलेला आहे. विजयासाठी अजूनही 30 धावांचं टार्गेट समोर. सुंदर अशा वातावरणामध्ये अत्यंत रोमहर्षक उत्साहवर्धक नेत्र दीपक नेत्र लोचक नयन मनोहरी अग्रमानांकित अग्र वलयांकित आई कुर्लाई मातोश्री चषक 2026 आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न केला परंतु चेंडू थोडासा जास्तच पलीकडे रिलीज झाला. पंच दर्शवित असताना वाईट बॉल. खराब स्वरूपातील चेंडू. अतिरिक्त धावा येतात त्या थांबवाव्या लागतील या मॅच मध्ये. कारण पहिल्या सत्रामध्ये 57 धावा झाला. सध्या रिक्वायर्ड रन रेटचा विचार जर आपण केला तर तो 10च्या घरामध्ये आहे. त्याच्यामध्ये वाढ करायची असेल तर वाईट चेंडू थांबवावे लागतील. तीन षटकांमध्ये 3 वेगवेगळे गोलंदाज. यावेळेस फटका चांगला आहे. खूप चांगल्या पद्धतीने बॅटला स्विच केलं पार्थ गावडने आणि बिटवीन द गॅप्स खेळलेले आहेत. फील्ड अटॅकच्या अनुषंगाने केलेली फलंदाजी. अत्यंत दर्जेदार फटका. ग्लेन मॅक्सवेल कॉपी बुक स्टाईलने चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 34 34 धावा कंप्लीट. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18.
आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 24 धावांचं टार्गेट समोर आहे. आता रिक्वायर्ड रन रेट 8च्या घरामध्ये निघून आलाय. एक संयमी खेळ साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर पार्थ गावड. संयम आणि आक्रमकता या दोन गोष्टींचा मिलाप झालेला आहे. चौकार षटकारांसमवेत सिंगल डबलला प्राधान्य आणि फील्ड अटॅकला खूप चांगलं रीड करतोय. ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत त्या ठिकाणी परफेक्ट स्ट्रोक सिलेक्ट केले जातात. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 24 धावांची निकड आहे. डिंग डॉंग. टिंबिक खोडावे संघाचं पारडं थोडंसं जड झालेलं आहे. आता चौथ्या षटकामध्ये नक्की कोणता गोलंदाज समोर आणला जाईल यावरती चर्चा विनिमय सुरू झालेले आहे मुख्य प्रांगणामध्ये क्रिकेटच्या या स्मरांगणामध्ये. पहिल्या षटकामध्ये करणचा प्रयोग करण्यात आला. करणने 15 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आशिष यांना आपण पाहिलं ज्यांनी ॲक्युरेट 8 धावा खर्च केल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये मिस्टर धर्मेश त्यांनी 11 धावा खर्च केलेल्या आहेत. आता 18 चेंडू आणि 24 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर स्वतःवरती असलेला सार्थ विश्वास, जिद्द, चिकाटी, एकाग्रता, संयम, तुमच्यामध्ये असलेलं पोटेन्शियल सर्व गोष्टी दाखवणं आणि त्यांचा अंगीकार करणं, त्या आचरण देखील महत्वाचं आहे. दुनिया माने जोरो को, कोई ना माने कम जोरो को. मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर तो जोर कायम ठेवणं गरजेचं असतं. 18-24. आता हे चौथं षटक प्रचंड निर्णायक ठरणार आहे. येथे जर धावा खोऱ्याने वाहिल्या तर हा सामना हातामधून घसरू शकतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न आहे आणि काय जबरदस्त 100ली झेल परिपूर्ण केला आहे. आजच्या दिवसातील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट झेल मिस्टर मनीषच्या माध्यमातून बघा तुम्ही तत्काळ पुनरावलोकन. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये तैनात होतं. शेवटच्या चेंडूपर्यंत अगदीच आपण पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने नजरेचा कटाक्ष ते शेवटच्या मोमेंट पर्यंत टिकवून ठेवला आणि त्यानंतर 100ली हा झेल मात्र परिपूर्ण केलेला आहे. खूप छान पद्धतीने 17-24 हे इक्वेशन समोर येत आहे. षटकाची सुरुवात अफलातून आहे परंतु या चांगल्या सुरुवातीला शेवटापर्यंत घेऊन जायचं आहे. नव्याने फलंदाज येत आहेत. ॲक्युरेट 4थ्या क्रमांकावर मिस्टर कल्पेश पाटील यांना आपण पाहतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य असं काहीच नाहीये. 17-24 असे देखील भरपूर सामने शिफ्ट होताना आपण पाहिलेले आहेत. कधी कधी 6 चेंडूंमध्ये 36 धावा होतात परंतु कधी कधी 6 चेंडूंमध्ये 1 धाव सुद्धा होत नाही. अभिषेक शर्माला आपण पाहिलेलं आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रमवारीमधील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू परंतु मागील 3 सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून एकही धाव येत नाहीये. क्रिकेट खूप मोठा लेवलर आहे. 17 चेंडूंमध्ये आपण 24 धावा डिफेंड करू शकतोय. या जिद्दीने खेळावं लागेल दिव्यांश 11 नांदगडीपाडा संघाला. जेव्हा विराट कोहली यांनी 85 आंतरराष्ट्रीय शतके परिपूर्ण केली तेव्हा त्याला प्रश्न विचारण्यात आला की 85 शतके परिपूर्ण केल्यानंतर एक्झॅक्टली फिलिंग काय आहे. तेव्हा मात्र विराट कोहलीने उत्तर दिलं की आजही जेव्हा मी मैदानामध्ये उतरतो सिंगलचं एक्झिक्युशन कसं करावं हा मोठा प्रश्न माझ्या समोर असतो. विचार करा विराट कोहलीचे जर शब्द असतील तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळत असताना तुमचा आमचा काय प्रश्न आहे. आपण देखील धावा डिफेंड करू शकतो. ते वाईट बॉल जरूर आलाय परंतु प्रत्येक चेंडूवरती लढा द्यावा लागेल. तो ज्वलंतपणा दर्शवणं गरजेचं आहे. अतिरिक्त स्वरूपातील 1 धाव आलेले आहे. फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या अंकावर. क्रिकेटपेक्षा मोठा कोणताही खेळाडू बनू शकत नाही परंतु तुमचा चांगला खेळ काय जबरदस्त हा शार्प कट होता. मातीच्या विकेटवरती गोलंदाजांना मदत करा. फक्त योग्य लेंथ अँड लाईनवर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. काय जबरदस्त हा चेंडू कट झाला होता आणि तितक्याच फ्लाईट देखील मिळाली होती. जबरदस्त उसळी. आणखीन एक कमालीचा चेंडू आहे. जुसी हा फॉली लेंथ अँड लाईनला मेंटेन केलाय. या आधीचा चेंडू जो होता तो गुडलँड स्पॉट वरून राईज झाला होता. संवेद कट देखील झाला आणि त्यानंतर मात्र हलक्याशा चेंडूच्या लेंथला पुढे घेऊन गेलाय. जुसी हा फॉलीवरती चेंडूला रिलीज केलं. बॅक टू बॅक डॉट येत आहेत. रिक्वायर्ड रन रेटला थोडंसं वृद्धिंगत केलेलं आहे. सुरेख गोलंदाज करणच्या माध्यमातून खेळपट्टीवरती गोलंदाजांना मदत करा. चेंडूवरती बोटं हलकीशी फिरवले जातात आणि सातत्यपूर्ण रीतीने चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा लेग ब्रेक होतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव हाताळलेले आहेत.
सुपर बॉलिंग, काय षडक राहिलं. लाऊड अपील तर या झेल करिता झेल कॅरी झालेला आहे का नाही हे परीक्षण करायचं आहे का. ओके, पंचांच्या माहितीसाठी अंपायर्स रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि झेल प्रॉपर कॅरी करण्यात आलेला आहे किंवा नाही याचं परीक्षण करण्याकरिता हा अंपायर्स रिव्ह्यू आहे. महेंद्र भोईर यांच्या माहितीसाठी काय जबरदस्त षडक राहिला. इट्स आउट. फलंदाज बाद करार. खूप खूप धन्यवाद महेंद्रजी भोईर. यष्टीरक्षकाचं विशेष कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने आशिषने हा झेल परिपूर्ण केला. आता सामन्याची परिभाषा बदललेली आहे. या मॅच मध्ये 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही ऍक्युरेट 23 धावांचं लक्ष समोर आहे. बघा करणने केलेली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर डॉट, त्यानंतर एक खराब चेंडू जरूर त्याने रिलीज केला, परंतु कन्सिस्टंटली 6 चेंडूंमध्ये महत्वपूर्ण 2 झटके आणि केवळ 1च धाव त्याने खर्च केलेला आहे. योग्य वेळी योग्य गोलंदाजाचा वापर करण्यात आला. करणने सामन्याला यू टर्न प्राप्त करून दिलेला आहे. 6 चेंडूंमध्ये 2 महत्वपूर्ण मोहरे टिपत असताना 1च धाव खर्च केली. स्वतःची गुणवत्ता, ना कद बडा ना पद बडा, क्रिकेट के खेल में जो मुसीबत में खड़ा वो सबसे बडा. आणि करणने हाताळलेलं हे षटक दिव्यांश 11 नांदगडीपाडा संघाला या सामन्यामध्ये जिवंत ठेवून आहे. जो रिक्वायर्ड रन रेट 8च्या घरामध्ये होता तोच रिक्वायर्ड रन रेट आता ऑलमोस्ट 12च्या घरामध्ये आलेला आहे. थोडंसं स्पीडअप करावं, पंचांचे संकेत पोहोचतात. क्षेत्ररक्षण करणारा संघ कृपया करून दिव्यांश 11 नांदगडीपाडा आपण स्पीडअप करायचं ही नम्र विनंती. 12 चेंडू आणि 23 धावा. 18-24चं समीकरण होतं परंतु ते चेंज केलेलं आहे. आपल्या धारदार आणि दर्जेदार गोलंदाजीच्या बळावर करण या गोलंदाजाने अत्यंत ओजस्वी आणि तेजस्वी गोलंदाजी राहिली. 6 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव आणि 2 विकेट्स. आता 12 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण उभं टाकलेलं आहे. धर्मेश आलेले आहेत 5व्या षटकामध्ये. बघा डिंगडॉंग टेंबीखोडावे संघासाठी जमेची बाजू काय असेल तर अजून देखील पार्थ गावड मैदानामध्ये तो एक सेट बॅटर आहे. चांगला चेंडू होता. पार्थ गावड यांचा स्टान्स जर आपण पाहिलं तर लेग स्टंप वरती होता आणि त्या स्टान्सच्या अनुषंगाने रिलीज पॉइंट वरती खूप चांगलं कंट्रोल होतं धर्मेश याचा. थोडासा ऑप्शनच्या पलीकडे चेंडू ठेवला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर केवळ 21 धावेवरती समाधान व्यक्त करण्यास भाग पडलं फलंदाजांना. आता 11 चेंडू आणि 22 धावा अशी रंगतदार लढत मैदानामध्ये सुरू आहे. खरं तर सफाळे विभागाची खासियत राहिलेली आहे. धनंजय पाटील फलंदाजी मार्कवर नव्याने आलेले आहेत, ऍक्युरेट 5व्या क्रमांकावर. मिडल ऑर्डरचा सर्व काही भार आणि दारोमदार धनंजयच्या खांद्यावर. ते वाईट बॉल हाताळण्यात आलाय. कंट्रोलचा अभाव होता. खूप चांगली लढत आहे. सामना दोन्ही बाजूंनी वाकलेला आहे, झुकलेला आहे. दोन्ही संघांसाठी समान संधी आहे. 50-50% चान्सेस. प्रति चेंडू गणिक 2 धावांची सरासरी कायम राखणं गरजेचं या मॅच मध्ये. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात, कुठल्या प्रकारची चुकी होणार नाहीये. सुंदर झेल करणच्या माध्यमातून परिपूर्ण आणखीन एक झटका लागलाय. उत्सुकतेचं काहूर आणि कुतूहलाचं साम्राज्य निर्माण करणारी ही लढत आहे. एका बाजूने डिंग डॉंग टेंबी खोडावे तर दुसऱ्या बाजूने तितक्याच ताकदीचा संघ आहे दिव्यांश 11 नांदगडीपाडा. काय जबरदस्त गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण सध्या केलं जात आहे नांदगडीपाडा संघाच्या माध्यमातून. काय घडेल काय बिघडेल ऐकूया त्या गीतानंतर. धन्यवाद आदरणीय प्रज्योत अनिल पिंपळे सरांचा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या स्पर्धेचे दाते आहेत तब्बल 5,555 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी ज्याने श्री कुर्लाई मातोश्री
चषक 2026 स्पर्धेकरिता सौजन्य केलेला आहे. एक उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व, बीएमसी इंजिनियर मुंबई म्हणून ज्यांची ख्याती आहे, आदरणीय प्रज्योत अनिल पिंपळे सरांचं सहर्ष हार्दिक स्वागत या मुख्य VIP डायसवर. आगतम स्वागतम सुस्वागतम, सहर्ष हार्दिक स्वागत. एक दानशूर व्यक्तिमत्व, स्पर्धेकरिता तब्बल 5,555 रुपयांचा भरघोस असा क्रीडा निधी आपण पाहतोय. सर आपले मनापासून आभार आहेत. खूप मोठं मन आपण दाखवलेलं आहे आणि या स्पर्धेकरिता मौलिक हे सहकार्य. खरं तर प्रज्योतजी कलियुग सुरू आहे, जो तो आपापले पाय मागे ओढण्यामध्ये, एकमेकांचे पाय कसे मागे ओढता येतील कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये जा, परंतु एकमेकांचे पाय ओढण्यामध्ये लोक व्यस्त आहेत. परंतु अशा काळामध्ये आपण दाखवलेली मनाची श्रीमंती, त्याबद्दल संपूर्ण कुर्लाई मातोश्री चषकाच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. लॉफ्टेड स्ट्रोक आहे स्वप्नीलच्या बॅटमधनं, काउफेटच्या वरून एक टोले जंग उत्तुंग गगन भरारी घेणारा, गरुड झेप घेणारा, आकाशाशी हिदगुज साधणारा षटकार खेचलाय स्वप्नील या फलंदाजाने. सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी प्राप्त करून दिले. धावफलक जाऊन पोहोचलाय 43 अंकावर. विजयासाठी अजूनही 15 धावांचं टार्गेट समोर आहे. येणाऱ्या चेंडूंचा खेळ जर आपण लक्षात घेतला, 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. जेव्हा आपण सफाळे विभागामध्ये येतो, क्रिकेटची ही मोहक मायानगरी आहे, क्रिकेटची पंढर आहे आणि अशा प्रकारचे दर्जेदार सामने तुम्हाला जरूर बघायला मिळतील. भरपूर सामने शेवटच्या चेंडूपर्यंत जातात. अजूनही सामना पूर्णपणे कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. दिव्यांश 11 नांदगडीपाडा आणि डिंगडॉंग टिंबी खोडावे दोन्ही संघांनी 100% समर्पक भूमिकेमधून प्रदर्शन करून दाखवलंय. 8 चेंडू आणि 15 धावा. काय रंगतदारी लढत आहे. चांगला बॉल आहे, परंतु पंच दर्शवित असताना इथून फलंदाजी करणाऱ्या संघाने चॅलेंज केलेलं आहे. फलंदाजाचं असं म्हणणं आहे की कदाचित हा चेंडू वाईड आहे आणि त्या कारणास्तव बॅटिंग रिव्ह्यू चेंडू वाईड आहे किंवा लिगल आहे याचं परीक्षण करायचं आहे. थर्ड अंपायर फलंदाज स्वप्नील यांनी ते स्ट्रॉंग अपील केलंय, चॅलेंज केलंय की हा चेंडू टप्पा पडल्यानंतर जरा जास्त शार्प टर्न झालाय आणि वाईड असावा अशी त्यांची मागणी आहे. परंतु बघूयात नक्की थर्ड अंपायर काय दर्शवतात. इट्स फेअर डिलिव्हरी, लीगल बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. दोन्ही संघांना प्रत्येकी एक रिव्ह्यू आहे आणि येथून जर आपण विचार केला तर डिंगडॉंग टिंबी खोडावे या संघाला यापुढे मात्र रिव्ह्यू घेता येणार नाहीये. 7 चेंडू आणि 15 धावा अशी स्थिती या ठिकाणी निर्माण. धर्मेश षटकातील शेवटचा बॉल घेऊन स्वप्नीलच्या बॅटमधून एक षटकार तर आलाय. फुलटॉस बॉल, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये. करणने मात्र या ठिकाणी चुकी केलेली आहे. साधा सोपा झेल त्याच्या उंजळीमधून स्किट झाला, ही अपेक्षा नव्हती. ज्या लौकिकाप्रमाणे त्याचा खेळ होतोय तो मात्र इथे बघायला मिळाला नाही. ऐन वेळेवरती त्याने झेल सोडलाय. सामन्याची परिभाषा दशा आणि दिशा बदलून गेलाय. येणारे चेंडू शिल्लक आहेत ऍक्युरेट 6 आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 13 धावांचं लक्ष समोर. 6 बॉल रिमेनिंग अँड 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक. येऊयात शेवटच्या 6 चेंडूंमध्ये. धावा कराव्याच लागतील डिंगडॉंग टिंबी खोडावे या संघाला. तर शेवटच्या षटकामध्ये फिरकीपटू आलेला मिस्टर कौशल यांना आपण पाहू शकाल. खूप चांगल्या पद्धतीने एक मिस्ट्री बॉलर म्हणून त्याची ओळख आहे. चेंडूला शार्प टर्न मिळवण्यामध्ये
या सफाळे प्रभागातील कित्येक मैदानांमध्ये त्याने सुयश प्राप्त केलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. संघ